स्टाफ सिलेक्शन कमिशनचा कोणताही प्रश्न असू द्या, किती मोठा असू द्या, तो सोप्या पद्धतीने सुटतोच. बघा आता, एका परीक्षेत वर्गातील विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती होते? 85.4. मी पॅरलली इंग्लिशमध्ये दिलेलं आहे, वाचून घ्या. जर विद्यार्थ्याला इतिहासात 8 अधिक गुण मिळाले म्हणजे +8, विज्ञानात 12 अधिक गुण मिळाले म्हणजे +12 आणि संगणकशास्त्रात 10 अधिक गुण मिळाले, हिंदीत 15 गुण कमी मिळाले, बरोबर, असं त्यांनी दिलेलं आहे. इतर विषयात तेच गुण राखले असते तर सरासरी 87.9 झाली असती. परीक्षेत किती विषय होते? काय करायचं बघा, जिथे जिथे मी प्लस केलेलं आहे त्याची बेरीज करून घ्या. बघा, 8 आणि हे 12, 8 आणि 12 किती होतात? 20. 20 आणि 10 हे +10 ते होतात 30 आणि 30 मधून हिंदीमधले 15 वजा केले, 30 मधून 15 गेले, मला सांगा किती येणार? तर उत्तर येणार 15. आता हे 15 एक्स्ट्रा मार्क ॲड झालेले आहेत सर्व विषयांमध्ये. आधी सरासरी काय होती? आधी सरासरी होती 85.4 आणि नंतर सरासरी किती झाली? 87.9. आता बघा, 85.4च्या पुढं 87.9 किती आहे? म्हणजे दोघांची वजाबाकी केली किती येते? 2.5. या 15ला मी 2.5 ने भागणार. आता जर मी भागलं तर याचाच अर्थ काय असतो? 150 भागिले 25 म्हणजेच उत्तर येतं 6. याचा अर्थ काय झाला? त्या परीक्षेमध्ये एकूण विषय किती होते? 6, जे आहे आपला ऑप्शन क्रमांक 2. ऐकणे सिंपल सांगा, म्हणजे जे मार्क डिस्ट्रीब्यूट झाले ते सरासरीमध्ये ॲडजस्ट झाले, म्हणून मी त्या सरासरीने भागलं आणि एकूण मार्क आहे त्याला वर लिहिलं. उत्तर आलं 6. ट्रिक खूप छान आहे, व्यवस्थित लक्षात ठेवा, बऱ्याचशा परीक्षांमध्ये फायदा होतो. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा.